हा जनसमुदाय आहे मराठा मोर्चातला। आज जालना, अकोला आणि लातूर शहरात मराठा मोर्चांचं आयोजन करण्यात आलं होतं। जालन्यातल्या शिवाजी चौक परिसरातून निघालेल्या मूक मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनीही हजेरी लावली। भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकरही उपस्थित होते। तर मोर्चा दरम्यान शहरातील सर्व शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती। जालन्यात जवळपास 20 लाख मराठा समाज बांधवांनी मोर्चात सहभाग नोंदवला। कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागण्या यावेळी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आल्या। ट्विटर वगैरे लोकांनी फक्त ट्विटरवर कमेंट दिल्या, बाकी त्यांनी म्हणजे जे पाऊल उचलायला पाहिजे होतं ते सरकारने व्यवस्थित उचललेलं नाहीये आणि जे 3 मुद्दे आहेत ते फक्त मान्य व्हायला पाहिजे, दुसरं बाकी काही नाही। आणि ॲट्रॉसिटीचा कायदा पण रद्द व्हायला हवा। ॲट्रॉसिटी हा जो कायदा आहे, हा कायदा एवढा जाचक आहे आणि एवढा भयानक आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे। तर या कायद्यामध्ये थोडी तरी शिथिलता यावी आणि ह्या गोष्टीसाठी आज आम्ही सगळे मराठा बांधव एकत्र जमलेलो आहोत। आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, जोपर्यंत आमच्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही असंच एकत्र येणार आणि असंच एकजुटीने लढत राहणार। कोपर्डी अत्याचाराच्या निषेधार्थ अकोल्यात मराठा समाजाच्या वतीनं विराट मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात सहभागी होण्यासाठी अनेक मराठा बांधवांनी तुफान गर्दी केली होती। कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत। या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चे काढून संताप व्यक्त करण्यात येतोय। तसंच यात सहभागी झालेल्या जनतेकडून शासनाकडे विविध मागण्या देखील करण्यात येत आहेत। अकोल्यातल्या मोर्चात जवळपास 16 लाख मराठी बांधव सहभागी झाले होते। लातूरमध्येही मराठा समाजाच्या मूक मोर्चात तब्बल 13,40,000 समाज बांधव एकत्र आले। त्यात जवळपास 3 लाख महिला आणि मुलींचा सहभाग होता। लातूरच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा भव्य मोर्चा ठरलाय। हा मोर्चा जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानापासून शिवाजी चौक 5 नंबर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। मराठा समाजाचा हा मोर्चा अतिशय शांततेत आणि शिस्तीत पार पडला। यावेळी मराठा समाजातील 5 मुलींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। मला मराठा आरक्षण हवं आहे। कायदा हा रक्षक नाही भक्षक झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहेत त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी केले पाहिजे। कोपर्डीमध्ये झालेल्या माझ्या बहिणीवर अत्याचार जो झाला त्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि आरक्षणासाठी जिथे इतर मुलांना मोफत ॲडमिशन व 5,000 रुपये भरून जिथे आम्हाला 2 लाख भरावे लागतील, लवकरात लवकर आम्हाला आरक्षण देण्यात यावे। लातूर, अकोला आणि जालना शहरातील मोर्चांसाठी 20 दिवसांपासून तयारीला सुरुवात झाली होती। मोर्चासाठी जिल्ह्यात तालुका सर्कल पासून ते गाव पातळीपर्यंत पूर्वतयारीच्या बैठका घेण्यात आल्या। तसंच वातावरण निर्मितीसाठी प्रत्येक गावात रॅली काढण्यात आली। त्यामुळे 3ही शहरातील मोर्चाला लाखो मराठा बांधव उपस्थित राहिले। शाळकरी विद्यार्थी विद्यार्थिनींसह सर्व स्तरातील स्त्री पुरुष आणि आबालवृद्धांनी मोर्चात सहभाग घेतला। विशेष म्हणजे मोर्चा कोणत्या मार्गावरून जाईल, त्याचं स्वरूप कसं असेल याचं मार्गदर्शनही सोशल मीडियावरून केलं जात होतं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।